धामणी खोऱ्यातील अग्रगण्य केदारलिंग विकास सेवा सोसायटीच्या नेतृत्वाची धुरा दळवी व कांबळे यांच्या हाती. शेतकरी हित, विकास आणि पारदर्शक कारभाराला गती देण्याचा निर्धार. कुंडलिक दळवी चेअरमन तर व्हाईस चेअरमनपदी विनायक कांबळे यांची बिनविरोध निवड. धामणी खोऱ्यातील वेतवडे तालुका पन्हाळा येथील प्रतिष्ठित व सर्वाधिक सभासद संख्या असलेल्या केदारलिंग विकास सेवा सोसायटीच्या चेअरमनपदी कुंडलिक दत्तू दळवी तर व्हाईस चेअरमनपदी विनायक शामराव कांबळे यांची बिनविरोध निवड करण्यात आली. या निवडीमुळे संस्थेच्या विकासाला नवी दिशा मिळणार असून शेतकरी हित, आर्थिक बळकटी आणि पारदर्शक कारभाराला अधिक गती मिळेल असा विश्वास सभासद व शेतकरी वर्गातून व्यक्त होत आहे. एप्रिल 1954 मध्ये स्थापन झालेली केदारलिंग विकास सेवा सोसायटी ही धामणी खोऱ्यातील सर्वात जुनी, आर्थिकदृष्ट्या सक्षम आणि विश्वासार्ह सहकारी संस्था म्हणून ओळखली जाते. परिसरातील शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी संस्थेने सातत्याने योगदान दिले असून मोठ्या आर्थिक उलाढालीमुळे संस्थेने सहकार क्षेत्रात वेगळी ओळख निर्माण केली आहे. संस्थेच्या निवडीनंतर ठरलेल्या नियोजनानुसार चेअरमन रघुनाथ हरी पाटील व व्हाईस चेअरमन कृष्णा पाटील यांनी 4थ्या वर्षी आपल्या पदांचे राजीनामे दिल्याने ही पदे रिक्त झाली होती. त्यानंतर झालेल्या निवड प्रक्रियेत कुंडलिक दळवी आणि विनायक कांबळे यांची बिनविरोध निवड जाहीर करण्यात आली. या निवड प्रक्रियेसाठी SP पाटील, सहकार अधिकारी तथा सहाय्यक निबंधक, सहकारी संस्था पन्हाळा यांनी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून काम पाहिले. निवडीनंतर नूतन चेअरमन व व्हाईस चेअरमन यांचा सत्कार माजी चेअरमन रघुनाथ पाटील, भिकू पाटील आणि शिवाजी पाटील यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी उपस्थित संचालक तसेच गावातील ज्येष्ठ नागरिकांचा फेटे बांधून सन्मान करण्यात आला. त्यानंतर ग्रामदैवत श्री ज्योतिबा मंदिरात सर्वांनी दर्शन घेऊन कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. नूतन चेअरमन कुंडलिक दत्तू दळवी हे गावातील ज्येष्ठ सामाजिक नेते स्वर्गीय दत्तू दळवी यांचे सुपुत्र आहेत. वडिलांचा सामाजिक कार्याचा वारसा पुढे नेत ते विविध सामाजिक उपक्रमांमध्ये सक्रिय सहभाग घेत असतात. तसेच त्यांचे बंधू बाळू दळवी हे KDCC बँकेच्या वेतवडे शाखेत अधिकारी म्हणून कार्यरत आहेत. यावेळी मनोगत व्यक्त करताना माजी चेअरमन रघुनाथ पाटील यांनी गेल्या 4 वर्षातील संस्थेच्या प्रगतीचा आढावा घेतला. सभासद आणि शेतकऱ्यांच्या हितासाठी राबविण्यात आलेल्या विविध उपक्रमांचा उल्लेख करत आगामी काळात ही एकजुटीने विकासाची वाटचाल सुरू ठेवण्याचे आवाहन त्यांनी केले. नूतन चेअरमन कुंडलिक दळवी आणि व्हाईस चेअरमन विनायक कांबळे यांनीही सर्व सभासदांनी दाखवलेल्या विश्वासाबद्दल कृतज्ञता व्यक्त करत संस्थेच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध राहण्याची ग्वाही दिली. सामाजिक कार्यकर्ते तथा सरपंचपती अनिल पवार यांनी नूतन पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन करून त्यांच्या यशस्वी कार्यकाळासाठी शुभेच्छा दिल्या. त्यानंतर नातेवाईकांनी चेअरमन व व्हाईस चेअरमन यांचे औक्षण करून स्वागत केले. कार्यक्रमाचे आभार सचिव शंकर डकरे यांनी मानले. यावेळी क्लार्क जीवन सोनार, कर्मचारी राजाराम पाटील, संस्थेचे सर्व संचालक, सभासद, निवृत्त शिक्षक विलास पाटील, शिवाजी दळवी, ज्येष्ठ नागरिक बाजीराव पाटील, दगडू दळवी, महादेव वीर, संभाजी गुरव यांच्यासह गावातील तरुण वर्ग, ग्रामस्थ आणि शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. लाईव्ह महाराष्ट्र न्यूज चॅनलसाठी वेतवडेहून अनिल सुतार.